आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण मतदारसंघातील 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता। तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दरबारीपासूनच शिंदेंच्या या निर्णयाला विरोध केलेला होता। ही गावं समाविष्ट केल्यानंतर या गावच्या विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा भर नवी मुंबईकरांवर येऊ नये अशी भूमिका गणेश नाईक यांनी घेतलेली होती। तर मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ही गावं नवी मुंबईतून वगळण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली। या पत्रामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष समोर आल्याचं दिसतंय। सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती। आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल। परंतु नाईक साहेबांचं जे काही म्हणणं असतील, पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल, मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल। ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याकरता वेगळी तरतूद सुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील। दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे। दोन पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघडी सुरू आहे। दोन पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचा मिळेल ती संधी त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे। तर दुसरीकडे विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती। त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी प्रताप सरनाईक यांच्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंना मिश्किल उत्तर दिलंय। बघूया। परिवहन मंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत। मी दोन्ही मंत्री महोदयांना विचारीन की आज जी गरज आहे ती कायद्याच्या धाकाची आहे। जे आपण फिजिकल ट्रॅफिक पोलीस बघायचो रस्त्यावर, एक कायद्याचा धाक असायचा, लोकांना भीती असायची। ती भीती गेलेली हल्ली आपण कोस्टल रोड बघा, कोणी रिव्हर्समध्ये येतं, कोणी उलटं चालवतं, मरीन ड्राईव्हर असेल, कुठच्याही छोट्या मोठ्या रस्त्यांवर। तर ट्रॅफिक पोलीस आपण तैनात करून कायद्याचा धाक वाढवणार आहात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेनल्टी आपण वाढवणार आहात का? कारण आज 50-100 रुपये देऊन कोणी निघून जातं। ती पेनल्टी फाईन देखील वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कायदा तोडण्यातच भीती वाटेल।